मित्रांनो, माझे नाव विशाल आहे. माझे वय 24 वर्ष आहे. माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय टप्पा म्हणजे माझे कॉलेज शिक्षण. जेव्हा मी कॉलेज शिकण्यासाठी माझ्या मामाकडे राहायला गेलो, कारण मी राहत होतो ते गाव लहान होते आणि त्यामुळे तिथे शिक्षणासाठी म्हणावी तशी चांगल्या दर्जाची कॉलेजेस उपलब्ध नव्हती. मनात अनेक स्वप्न होती, पण त्या गावात त्यांना पूर्ण करणे कठीण होते. त्यामुळेच माझ्या घरच्यांनी मला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवायचे ठरवले. घर सोडण्याची हुरहुर वाटत होती, पण नवीन ठिकाणी जाण्याचाही आनंद होता. शहरात नवीन मित्र, नवीन वातावरण आणि मोठ्या संधी माझी वाट पाहत होत्या. माझा मामा मोठ्या शहरात राहायचा, त्यामुळे मला त्याच्याकडेच पाठविण्याचे ठरविले गेले होते. शहरात जाण्याची उत्सुकता तर होतीच, पण मामासोबत राहायचे म्हणून थोडीशी अस्वस्थता वाटत होती, कारण आमचे फारसे पटायचे नाही. तो सतत कामात असायचा. अगदी वेळ मिळाला तरीही तो त्याच्या कामाचाच विचार करत बसायचा. मामा म्हणून त्याने कधी माझे कौतुक केले नाही, कधी माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत. जेव्हा पाहायचं तेव्हा तो कामातच गुरफटलेला असायचा. त्याच्या या स्वभावामुळे घरीही वातावरण काहीसं तणावपूर्ण असायचं. मामी तर कायम त्याच्यावर नाराज असायची, कारण तो तिलाही पुरेसा वेळ देत नव्हता. तिच्या डोळ्यात एक वेगळाच एकटेपणाचा भाव दिसायचा. घरात प्रेम, संवाद आणि जिव्हाळा कमी वाटायचा आणि हे सगळं बघून मला खूप विचित्र वाटायचं. माझे सगळे ठरले आणि मी मामाकडे दाखल झालो. शहरात नवीन आयुष्य सुरू होणार म्हणून थोडा आनंद होता, पण घर सोडल्यामुळे मनात एक हळवेपणाही दाटून आला होता. भल्या पहाटे मी मामाकडे पोहोचलो. प्रवासामुळे मी थोडा थकलो होतो, त्यामुळे थोडा वेळ झोप घेऊन माझ्या रूममधून बाहेर आलो. घरात शांतता होती. एव्हाना मामा कामासाठी निघून गेला होता. मला ते अपेक्षितच होतं. तो कधी घरात वेळ घालवतोय असं होतंच कुठे. घरी फक्त मामी होती. तिचे नाव संगीता होते. मी तिला पहिल्यांदा पाहिले आणि क्षणभर थांबलोच. माझ्या मामाच्या अगदी उलट होती मामी. मामा जितका संकुचित विचारांचा, तितकीच मामी मोकळ्या स्वभावाची, हसतमुख आणि जिव्हाळ्याने वागणारी होती. ती घरात एक वेगळीच ऊर्जा आणत होती. मामा दिसायला ठीकठाक होता, पण मामी मात्र खूपच देखणी होती. तिच्या व्यक्तिमत्वात एक सहज आकर्षण होतं. तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, काहीसा शांत, काहीसा विचारमग्न, पण तरीही मनाला साथ घालणारा. मामाचे नशीबच होते म्हणा ना, की त्याला संगीतासारखी बायको मिळाली होती. ती इतकी प्रेमळ, समजूतदार, सुंदर आणि मादक होती की कोणालाही तिचे भाग्य हवे वाटावे. पण दुर्दैवी असे की मामा हे कधीच समजून घेऊ शकला नाही. त्याला त्याचे काम आणि त्याशिवाय बाकी काही दिसत नसे. त्याला कधीही संगीताच्या भावनांची कदर वाटली नाही. तिच्या हसण्यातल्या नकळत लपलेल्या एकटेपणाची जाणीव झाली नाही. एवढेच नव्हे तर माझ्यासारखा पाहुणा घरात आला आहे, आपला भाचा नवीन शहरात राहायला आलाय, याची साधी जाणीवही त्याला नव्हती. त्यामुळे त्याने मला भेटण्यासाठी थांबायची तसदी देखील घेतली नव्हती. त्याच्या या वागण्याने मनात एक प्रकारची बोज निर्माण झाली. इतक्या वर्षांनी मी त्याच्या घरात आलो आणि त्याला माझ्याशी 2 मिनिटं बोलावंसंही वाटलं नाही. हे असं काहीसं अनोळखीपणाचं वाटलं. पण मामीच्या हसऱ्या चेहऱ्याने, तिच्या मनमोकळ्या बोलण्याने ते काहीसं भरून निघत होतं. माझे आणि मामीचे खूप चांगले पटायचे. मी कॉलेजला असल्याने माझा स्वभावही मोकळा आणि आनंदी होता, त्यामुळे आमच्या गप्पा अगदी रंगायच्या. तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच सौंदर्य आणि आत्मीयता होती, जी कोणालाही आपलेसे वाटायला लावेल. मामीला माझ्याशी बोलायला खूप आवडायचे. आधी जेव्हा मी सुट्टीला यायचो तेव्हाही आम्ही तासनतास गप्पा मारायचो. ती माझ्या कॉलेजच्या मजेशीर गोष्टी ऐकायला उत्सुक असायची आणि मीही तिच्या गप्पांमध्ये रमून जायचो. आता तर मी तिथेच कायमचा राहणार असल्याने मामी माझ्यापेक्षा जास्त खुश होती. तिच्या डोळ्यांतला आनंद स्पष्ट जाणवत होता. ती घरात एकटीच असायची.
रोजचे तेच रुटीन. मामा तर कामात हरवलेला, त्यामुळे तिला घरी बसून कंटाळा यायचा. माझ्या उपस्थितीने जणू तिच्या आयुष्यात एक नवा उत्साह आला होता. ती नेहमी हसत खेळत राहायची. घरात चैतन्य पसरलं होतं. माझ्यासाठीही हे काहीसं वेगळंच होतं. या नवीन शहरात, नवीन घरात मामीच्या सोबतीमुळे एक प्रकारची आपलेपणाची भावना निर्माण झाली होती. हळूहळू माझे रुटीन चालू झाले होते. सकाळी लवकर उठून कॉलेजला जात असे आणि दुपारी परत येताच संपूर्ण वेळ घरीच असायचो. सुरुवातीला हे सगळं नवीन वाटत होतं, पण हळूहळू या घराशी, या दिनक्रमाशी मी जुळवून घेत होतो. माझा बराचसा वेळ मामीसोबतच जायचा. मी तिला घरकामात मदत करत असे. कधी स्वयंपाकात मदत करायचो, तर कधी घर आवरायला हातभार लावायचो. तीही यामुळे आनंदी वाटायची, कारण तिला कोणीतरी बोलायला, साथ द्यायला होतं. मामा सकाळी लवकर निघून जात असे आणि रात्री उशिरा घरी परत येत असे. त्यामुळे दिवसभर घरात त्याची अनुपस्थितीच असायची. साहजिकच दुपारचे आणि रात्रीचे जेवण मी आणि मामी एकत्र करत असू. या जेवणाच्या वेळी आम्ही भरपूर गप्पा मारायचो. कधी माझ्या कॉलेजच्या गोष्टी, कधी तिच्या जुन्या आठवणी, तर कधी अगदी सामान्य गप्पाही. पण त्या गप्पांमधून एक अनोखी जाणीव होत होती. या घरात जरी मी नवीन होतो, तरी मामीमुळे मी एकटा नव्हतो. आमचा वेळ कसा जात होता ते मला कळतही नव्हतं. दिवस मागे सरत होते आणि माझ्या लक्षात येऊ लागलं होतं की मामी आणि मी अपेक्षेपेक्षा जास्त जवळ येत चाललो होतो. सुरुवातीला हे नुसते मैत्रीपूर्ण वाटत होतं, पण आता त्यात काहीतरी वेगळं, अनोखं जाणवत होतं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की मामी तशी नाही आहे जशी ती दिसते. तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच आकर्षक ऊर्जा होती, जी नकळत माझ्या मनाला खेचत होती. ती जरा चालूच होती, किंवा कदाचित तसं भासवत होतं की काय. तिच्या डोळ्यात एक गूढ चमक होती, हसण्यात एक लपलेला अर्थ आणि वागण्यात एक मोहक सहजता. तिची काही चूक नव्हती म्हणा, ती होतीच तशी देखणी, मादक आणि स्वतःच्या सौंदर्याची जाणीव असलेली. ती कशी वागते, काय करते हे जणू ठरवूनच करत होती. तिच्या प्रत्येक हालचालीत, तिच्या बोलण्याच्या लवककीत एक वेगळीच जादू होती, जी मला नकळत भुरळ घालत होती. तिला पाहताच कोणाच्याही हृदयाची धडधड वाढली असती. तिच्या चालण्यात, हसण्यात, अगदी सहज हालचालीतही एक वेगळीच जादू होती. सुरुवातीला मी या गोष्टींकडे फारसे लक्ष दिले नव्हते. ती फक्त माझ्या मामाची पत्नी होती आणि माझ्यासाठी एक आपलीशी वाटणारी व्यक्ती. पण जसे आम्ही जवळ येऊ लागलो, तसे काहीतरी बदलत गेले. माझी नजर नकळत तिच्या सौंदर्याकडे ओढली जाऊ लागली. आधी सहज वाटणाऱ्या गोष्टी आत्ता वेगळ्या भासू लागल्या. तिचे हसणे, तिची हालचाल, तिचे माझ्याकडे पाहण्याचा अंदाज, सगळ्यातच काहीतरी विशेष जाणवू लागले. ती जेव्हा माझ्यासमोर असायची, तेव्हा नकळत माझी नजर तिच्या सर्वांगाचा ठाव घेऊ लागायची. तिच्या मोहक सौंदर्याचा प्रभाव मला हळूहळू जाणवू लागला होता आणि मी स्वतःलाच या नव्या भावनांच्या ओघात हरवत चाललो होतो. जेव्हा जेव्हा शक्य होत असे, तेव्हा तेव्हा माझी नजर तिच्यावर फिरत राहायची. तिच्या प्रत्येक हालचालीकडे मी बारकाईने पाहत असे, तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेत असे. ती काही करत असली, सहज चालत असली, अगदी साधं काही बोलत असली, तरीही माझी नजर तिच्यावर खिळलेली असायची. तिचं ते मोहक हसणं, केसांतून हात फिरवणं, साडीच्या पदराशी चाळा करणं, सगळंच मंत्रमुग्ध करणारं होतं. मी नकळतपणे तिच्या सौंदर्यात हरवत चाललो होतो आणि तिच्याकडे पाहून समाधान मिळवू लागलो होतो. आमची जवळीक आता वेगळीच झाली होती. एकदा आम्ही हसत खेळत मस्करी करत होतो आणि त्या ओघातच तिने मला जोरात माझ्या दंडावर मारले. तिचा स्पर्श जरा जास्तच जोरदार होता, त्यामुळे नकळत मी तिचा हात पकडला आणि थोडासा पिरगाळला. आमच्यातला हा खेळकर मोकळेपणा आता एका वेगळ्याच वळणावर जात होता. मी तिचा हात पिरगळताच तिचा हात नकळत माझ्या नको तिथे लागला. ती एक क्षणिक गोष्ट होती, पण त्या एका स्पर्शाने आमच्यात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटलं. दोघंही क्षणभर स्तब्ध झालो. त्या क्षणाला वेळच थांबल्यासारखा वाटला. तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावना चमकून गेली.
थोडासा आश्चर्याचा भाव, थोडीशी लाज आणि कदाचित काहीतरी अनामिक उत्कटता. माझंही हृदय वेगाने धडधडू लागलं. हे सगळं अगदी नकळत घडलं होतं, पण त्या एका क्षणाने वातावरण बदलून टाकलं होतं. त्या क्षणाने माझ्यात काहीतरी होत होतं. एक अनामिक हालचाल, हृदयाची वाढलेली धडधड आणि मनात उठलेली काहीशी अनोळखी भावना. तीही बदलली होती. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. एक व्याकुळता, एक गूढ आकर्षण. ती माझ्याकडे निरखून पाहत होती आणि त्या नजरेनेच खूप काही सांगितलं होतं. आम्ही अवघे 5 सेकंद तसेच स्तब्ध उभे होतो. न बोलता, न हलता एक वेगळंच भारलेलं वातावरण तयार झालं होतं. दोघंही काही बोलणार, काहीतरी होणार असं वाटत असतानाच अचानक दार वाजलं. आम्ही भानावर आलो. नेमका मामा आला होता. तसेही रात्र खूप झालेली होती, त्यामुळे त्याच्या येण्याची वेळ झालीच होती. आम्ही पटकन बाजूला झालो आणि टीव्ही समोर बसून जणू काहीच घडले नाही अशा थाटात राहू लागलो. पण माझ्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. मला एकच भीती वाटत होती. ती काहीतरी बोलेल का? मामाला काहीतरी सांगेल का? पण नाही, तिने एक अक्षरही काढलं नाही. ती पूर्णपणे सहज वागली, जणू काहीच घडलं नव्हतं. त्या क्षणी मी जे समजायचं ते समजलो. तिच्या डोळ्यात एक गुपित होतं, एक प्रकारचा संकेत होता. त्या रात्री मी जे अनुभवलं त्याने माझ्या मनात नक्कीच काहीतरी बदल घडवला होता. दुसऱ्या दिवशी मी उठलो तेव्हा मामा केव्हाच कामासाठी निघून गेला होता. घरात शांतता होती. फक्त घड्याळाच्या टिकटिक आवाजाने मला कळवले की मला कॉलेजला जाण्यासाठी आधीच उशीर झाला होता. त्यामुळे मी गडबडीत आवरायला लागलो. केस बरेच विस्कटलेले होते. कपडे अजूनही कपाटात तसेच पडले होते. आणि महत्त्वाचे म्हणजे मी अजून अंघोळही केली नव्हती. मी हळहळत सगळं पटकन आवरण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात मामीने किचनमधूनच मोठ्या आवाजात फरमान सोडलं. विशाल, अरे मला बाहेर जायचं आहे. माझं थोडं काम आहे, त्यामुळे तू लवकर आवर जरा. रोजच्यासारखं निवांत आवरू नको, समजलं का? तिचा आवाज नेहमीसारखा खेळकर होता, पण त्यात एक हलकासा आदेशाचाही सूर होता. मी तिच्या आवाजाकडे बारीक लक्ष दिलं तर जाणवलं की ती जरा उतावीळ वाटत होती. तिच्या या थोड्याशा तिरसट बोलण्याने मला हसू आलं, कारण खरं तर रोजच्यासारखं निवांत आवरणं हे मला उद्देशूनच बोललेलं होतं. ती माझ्या सवयीला चांगलीच ओळखत होती. मी तिच्याकडे पाहिलं तर ती हातात काहीतरी सामान घेऊन दरवाजाजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काहीसं वेगळंच भाव होतं. थोडीशी घाई, थोडासा अगोदरचाच विचार झाल्यासारखी भावना आणि कदाचित अजून घाई. तिच्या नजरेत काहीतरी अनोखं दिसत होतं, जे मला स्पष्ट समजत नव्हतं, पण जाणवत मात्र होतं. मी फक्त मान हलवली आणि आवरण्यास सुरुवात केली. मामीच्या बोलण्यात घाई जाणवत होती, पण मी फारसा विचार न करता पटापट कपडे घेतले आणि बाथरूममध्ये शिरलो. गरम पाण्याचा शॉवर सुरू केला. तोच बाहेरून मामीचा आवाज आला, अरे मनोज, झालं का तुझं? आवर लवकर, मला आंघोळ करायची आहे. तिच्या आवाजात थोडा अधीरपणा जाणवत होता. मी मनातल्या मनात हसतच होतो. आंघोळ लवकर आटोपावी का अजून निवांत घ्यावी असा विचार मनात आला. पण शेवटी माझ्या सवयीप्रमाणे मी निवांत शॉवर घेत राहिलो. पण थोड्याच वेळात मला अचानक काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं. एक हलकासा दरवाजा सरकण्याचा, काहीतरी हलण्याचा. क्षणभर पाण्याच्या आवाजामुळे भ्रम झाला असेल असं वाटलं, पण मनाने नकळत सावधगिरी बाळगली. कुतूहलाने मी हळूच मागे वळून पाहिलं आणि माझे डोळे अक्षरशः फिरायची वेळ आली. माझ्या बाथरूमचे दार उघडून आत मामी आली होती. ती सरळ माझ्याकडे आली आणि म्हणाली, गाढवा, मला उशीर होतो आहे. किती वेळ आंघोळ करशील? चल, मला पण करू देत आंघोळ. मी माझी आंघोळ पटकन आवरली आणि बाहेर पडलो. तशी मामी गडबडीने आत घुसली आणि आंघोळ करायला लागली. त्यानंतर मी बेडरूममध्ये गेलो आणि माझे आवरून घेतले आणि सोफ्यावर मामीची वाट बघत बसलो. मामी ही आंघोळ करून बाहेर आली. बाहेर आल्यावर मला म्हणाली, तुला जर आज काही कॉलेजमध्ये महत्त्वाचं नसेल तर तू माझ्यासोबत बाहेर येशील का? तर मी तिला म्हणालो, हो, मी येऊ शकतो तुमच्यासोबत. एवढे काही विशेष कॉलेजमध्ये नाही आज. तर मामी खुश झाली आणि मला म्हणाली, चल मग जेवून घेऊया आणि आपण बाहेर जाऊया.
मी म्हणालो, मामी कुठे जायचं आहे? तर मामी म्हणाली, चल तू लवकर आवर, आपण जेवून घेऊ. मी तुला बाहेर जाताना सांगते. मी ठीक आहे म्हणालो आणि जेवण करायला बसलो. आम्ही दोघांनी जेवण केले. जेवण केल्यानंतर मामीने छानपैकी साडी घातली आणि ती मला म्हणाली, चल आपण जाऊयात. त्यानंतर आम्ही घर लॉक करून बाहेर पडलो. त्यानंतर मामीने मला सरळ मूव्ही पाहायला घेऊन गेली. मी मामीला म्हणालो, मामी आज अचानक मूव्ही कसं काय? अरे तू खूप दिवसांनी आमच्याकडे आला आहेस ना, म्हणून आज तुला सरप्राईज आहे असं समज. मी पण खुश होऊन ठीक आहे मामी म्हणालो आणि आम्ही मूव्ही पाहण्यासाठी आमच्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्यानंतर मूव्हीची सुरुवात झाली. जवळपास अर्धा घंटा मूव्ही चालू होऊन झाला होता. त्यानंतर त्यामध्ये एक रोमॅन्टिक गाणे सुरू झाले आणि त्यामध्ये हिरोईन हिरो किस करत होते. ते रोमॅन्टिक सीन पाहून मामीने माझा हात हातात घेतला आणि ती हात कुरवाळत होती. मला समजत नव्हते की मामी असे का करत आहे. मी पण तिला काहीच बोललो नाही आणि तिला ते करू दिले. मला हे काय चाललंय कळतच नव्हते. परंतु माझ्या लक्षात आले की बहुतेक मामाने मामीला पाहिजे ते सुख दिलेले नाही. मग मी पण तिला काही म्हणत नव्हतो आणि तिचे सगळे चाळे पाहत होतो. त्यानंतर मामीने अंधाराचा फायदा घेऊन मजे घेत होती आणि मी आता बाणावर नव्हतो आणि मला काही कंट्रोल होत नव्हते. त्यामुळे मी हळूच मामीच्या कानात म्हणालो, मामी आपण घरी जाऊयात का? तर मामी लगेच हो म्हणाली आणि ती माझ्या हाताला धरून मला बाहेर घेऊन आली. त्यानंतर आम्ही घरी निघालो. रस्त्यामध्ये आम्ही कुठलीही हालचाल केली नाही. त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर मामीने दरवाजा उघडला आणि आम्ही आत गेलो. आत शिरताच मी मामीला घट्ट मिठी मारली आणि मामीही मला साथ देत मिठी जोरात आवळत होती. तसंच मामीला मी उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि मामी मला आय लव्ह यू म्हणायला लागली. मी पण तिला आय लव्ह यू टू म्हणालो. अरे मी तुझ्यावर खूप प्रेम करते कारण मला तू खूप आवडतोस. ज्या दिवशीपासून तू आमच्याकडे राहायला आलास त्या दिवशीपासून मी काही भानावर नाही. रोज मी तुझे स्वप्न पाहत असते. असे म्हणून ती मिठी अधिकच घट्ट करू लागली. मी म्हणालो, मामी तू सकाळी मला बाहेर जायचं आहे असे का म्हणाली होतीस? तर मामी म्हणाली, अरे तो माझा एक प्लॅन होता कारण मला राहवत नव्हते आणि तुझ्यासोबत माझ्या इच्छा मला पूर्ण करायच्या होत्या, त्या पण लवकरात लवकर. म्हणून मी तुला न सांगता मूव्हीचे तिकीट घेतले आणि डायरेक्ट तुला तिथे घेऊन जाऊन मी तसे मुद्दाम चाळे करत होते कारण माझा प्लॅनच होता. तर मी म्हणालो, मामी खरंच तू खूप हुशार आहेस. पण मामी आपण तर दोघेच घरात असतो ना, जर तू मला डायरेक्ट म्हणाली असतीस तरी पण चालले असते. मामी म्हणाले, अरे मला मूव्ही पाहून प्रेम करायला खूप आवडते. मी म्हणालो, वा खरंच मामी तुला मानलं. मामी हसायला लागली आणि मला म्हणाली, प्लीज वेळ नको घालू, चल लवकर. असे म्हणून आम्ही किस करायला लागलो. मी मामी जसे सांगेल तसं करत होती. मामी ही खुलून माझ्याशी गप्पा मारत होती. तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक चमक आली होती आणि मामी खुश होऊन माझ्याशी हसत गप्पा मारत होती. मामी म्हणाली, आता मामा घरी नसल्यावर तू आणि मी फक्त हेच करायचे. तू माझ्यावर प्रेम करायचे आणि मी तुझ्यावर प्रेम करणार. असे म्हणून मामी माझ्या कुशीत शिरली आणि शांत झोपली. नंतर मामी उठल्या आणि त्यांनी मस्तपैकी चहा करून घेऊन आल्या आणि मला उठवलं. त्यानंतर मला म्हणाल्या की तुझ्यासाठी स्पेशल चहा केला आहे. असे म्हणून त्यांनी मला चहा दिला आणि आम्ही खुश होऊन दोघांनी चहाचा आस्वाद घेतला. मामा घरी नसल्यावर आम्ही दोघेच घरी होतो आणि भरभरून प्रेमाचे रंग उधळू लागलो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.